मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। भाजपचे नेते अजय पाटील सर आपल्यासोबत आहे। भाऊ, प्रभाग 14 मध्ये काँग्रेसने आरोप केलेला आहे थेट तुमचं नाव घेऊन की इथे तुमच्या समर्थकांनी पैसे वाटलेले आहे, काही पोस्टर्स वाटले, त्याचे CCTV पण गेले, त्याची तक्रार पण करण्यात आली। पहिली गोष्ट म्हणजे इथून जी प्रत्याशी आहे प्रगती पाटील, ही माझी धर्मपत्नी आहे, तिचेही 4th टर्म आता ती निवडणूक लढून राहिली आहे। प्रचंड कामे केले। ज्या शहरामध्ये नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांनी विकास केला आहे, लाडली बहीणसारखी योजना आणली आहे, इतक्या योजना आणल्या आहे, तिथे आमचा BJPचा कॅडर आहे आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारे आम्हाला अशा गोष्टी करायची काही आवश्यकता नाही। आत्ताच तुमच्या मार्फत मला एक क्लिप मी पाहिली, जे आरोप अभिजित झाने केले। अभिजित झा हा रील बॉय आहे, अभिजित झा हारून राहिला आहे हे पाहून जोरजोराने ओरडून लोकांची दिशाभूल करून राहिला आहे। असा प्रकार आता तुमच्या त्या क्लिपमध्ये मी पाहिला। कुठेही पैसे वाटप दिसून नाही राहिलं, फक्त काहीतरी पोस्टरचं काहीतरी वाटणं चालू आहे। आणि त्यामुळे मी स्वतः आज पोलीस कमिशनरला भेटणार आहे की या प्रकरणाची असे खोटे आरोप करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, कारण की हे लोकांना गुमराह करून राहिले। हा रील बॉय फक्त रील चालून हे करतो। तुम्ही जर मीडियात पाहिलं, सगळीकडे सर्वे करा, भाजप प्रभाग 14 मध्ये नंबर 1 राहणार आहे। चारीच्या चारी उमेदवार निवडून येत आहेत आणि त्यामुळे सगळे फालतूचे आरोप हे करतायत। त्यांनी काँग्रेसने धोका दिया असे पोस्टर्स वाटून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, त्या आड पैसे ठेवलेले आहे असाही आरोप केला। CCTV त्याचे दिलेले आहे। CCTV फुटेज पोलिसांनी चेक करावे। कुठेही जे जर पैशाचं असेल काही आणि कोणी दिले, हे सगळे स्टंट स्वतः तयार करायचे आणि आमच्यावर आरोप करायचे। आम्हाला आवश्यकताच नाही। अच्छा, काँग्रेसनी जे लाडकी बहीण योजना बंद पडायचा प्रयत्न केला आहे, हे जनतेला माहीत आहे की जे इन्स्टॉलमेंट जे काँग्रेसचे जाणार होते, त्यांनी कोर्टामार्फत बिचारा महिलांचे पैसे थांबवले। तर हा तर घोर अन्याय केला महिलांवर। या आरोपाचं खंडन करताय तुम्ही? काय स्पष्टपणे आरोपाचं पूर्णपणे खंडन आहे। उलट माझा आरोप आहे की ही जी स्टोरी आणि नाटक करून राहिले हे यांनी बंद करावं। पूर्ण फेअर इलेक्शन्स लढावे। बॅलेट पेपर उद्या सगळे लोक बॅलेट वोटिंग करणार आहे आणि परवा रिझल्ट येणार आहे। त्यामुळे असं लोकांना मूर्ख बनवून की असे आरोप करून गुमराह करायचा प्रयत्न करू नका। अभिजितच्या तू एक रील बॉय आहे, तुला मी आवाहन करतो, तू काय आम्हाला आवाहन करतो, तुझा डिपॉझिट जप्त होणार आहे हे लक्षात राहू दे। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।